नासिक में चर्चित अशोक खरात मामले में कोर्ट ने सख्त रुख अपनाते हुए आरोपी अशोक खरात को 5 दिन की पुलिस कस्टडी में भेज दिया है। खरात पर लगे आरोप बेहद गंभीर और चौंकाने वाले हैं, जिनमें कई महिलाओं के यौन शोषण के साथ साथ 5 लोगों की बलि देने के आरोप भी शामिल हैं। इस केस ने सामाजिक और राजनीतिक स्तर पर भी बड़ा विवाद खड़ा कर दिया है। कोर्ट में पेशी के दौरान भारी पुलिस बंदोबस्त किया गया था ताकि किसी भी अप्रिय घटना से बचा जा सके। इसी दौरान सामाजिक कार्यकर्ता तृप्ति देसाई और उनके समर्थकों ने आरोपी के खिलाफ तीव्र विरोध जताया और नारेबाजी की। कुछ प्रदर्शनकारियों ने खरात तक पहुंचने की कोशिश की, लेकिन पुलिस ने समय रहते हालात को काबू में कर लिया और किसी भी तरह की हिंसक घटना को होने से रोक लिया। वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनल के लिए ब्युरो चीफ मुन्ना मुजावर की रिपोर्ट। त्यांना तेच विनंती आहे की आणि खरातला आमच्या ताब्यात द्या किंवा खरातने जे कृत्य केलेलं आहे, मला वाटतं की पोलिसांच्या माध्यमातून काम करतायत, न्यायालय शिक्षा देईल, पण प्रत्येक घरातल्या मुलीबरोबर हे झालेलं आहे। अशा शेकडो घरं जे आहेत ते उद्ध्वस्त झालेली आहेत आणि म्हणूनच त्याला अजिबात सोडणार नाही म्हणून आम्ही इथं आलोय। पण पोलिसांनी आता बाजूला घेतलं। मी त्यांना तेच सांगते की आम्हाला सोडा ना। तुमच्यासारख्या अनेक महिला, आमच्यासारख्या महिला त्याच्यात हे झालेल्या आहेत। सोडणार आहे का तुम्ही मला? सोडणार आहे का? पोलीस काय सांगतात? सोडा ना। पोलीस काय सांगतात? पोलीस काय सांगतात? तुम्ही हे सोडून ऐकू द्या ना। या ठिकाणी जर आपण पाहिलं, तृप्ती देसाई यांना नाशिक पोलिसांनी जे आहे ते पकडून ठेवलेलं आहे। त्या कोर्टात जाण्यासाठी या ठिकाणी म्हणत आहे, मात्र जर आपण पाहिलं तुम्ही तुमचं काम तिथं करा ना, मला कशाला धरून ठेवलंय? तेव्हा त्याला धरून ठेवलं असतं नाशिक पोलिसांनी तरी घडलंच नसतं ना। आज सोडा। तुम्ही जोरात कशाला करता? मागे सरका, मागे सरका, मागे। पोलिसांनी अशोक खरातला इथं कोर्टात आणलेला आहे आणि हे बघा, कुठलीही महिला, मी असेल किंवा सर्वसामान्य महिला किंवा या पोलीस महिलांची ड्युटी जरी करत असल्या तरी प्रत्येकाला वाटतंय की त्याला 2 कानाखाली दिल्या पाहिजे आणि महिलांच्या ताब्यात द्या, अशी सगळ्यांची मागणी आहे। आणि आम्ही पोलिसांना तेच सांगतोय की आम्हाला तिथं जाऊ द्या, आम्हाला जो काही विरोध करायचा आहे तो करू द्या, त्याला कळू द्या। तो दुसऱ्यांचं भविष्य सांगत होता ना, त्याला 2 कानाखाली देऊन त्याचं भविष्य आता सांगणार आहे की तू फासावर जाणार आहेस म्हणून। हा भोंदू बाबा जो आहे तो एकदा पुन्हा नाशिक पोलिसांच्या या ठिकाणी, आता त्याला या ठिकाणी पोलीस जे आहे मोठ्या बंदोबस्तामध्ये या ठिकाणी घेऊन जाताना आपण थेट दृश्यांमध्ये या ठिकाणी पाहू शकतो। हा भोंदू बाबा जो आहे तो नाशिक पोलिसांच्या या ठिकाणी ताब्यात आहे आणि 29 तारखेपर्यंत त्याला या ठिकाणी पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने नाशिक पोलीस आणि माध्यम प्रतिनिधींची मोठी गर्दी या ठिकाणी आपण थेट दृश्यांमध्ये जी आहे ती पाहू शकतो। आणि काही जे सामाजिक कार्यकर्ते आहे या भोंदू बाबावर खरं तर आपला निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी देखील दाखल झालेले आहेत, मात्र पोलिसांनी वेळीच या सर्व लोकांना या ठिकाणी बाहेर घेतलेला आहे, बाजूला घेतलेला आहे आणि बाबाचा मुक्काम जो आहे तो पुन्हा एकदा नाशिक पोलिसांच्या कस्टडीमध्ये या ठिकाणी जाताना आपण पाहू शकतो। नाशिक